गोविंदा वाचोनी वदे ज्याची वाणी, हगवन घाणी पिटपिटते. मस्तक सांडुनी शीस फुल गुडघा, चार तो अवघा बावळ्याचा. अंगभूत म्हणून पूजितो वाहना, म्हणता शहाणा येईल कैसा. तुका म्हणे वेशा सांगे सवाशिनी, इतर पूजनी भाव तैसा. अरे एका भगवंताशिवाय ज्याची वाणी दुसरं काही बोलत राहते, ते त्याचे बोलणे पिटपीट असे हगवणीसारखे आहे असे समजावे. स्त्रियांना डोक्यामध्ये घालायचा जो फुलाचा अलंकार असतो, तो जर त्यांनी गुडघ्यामध्ये बांधला तर तो बावळटपणाच ठरतो. त्याला लोक वेदाचार असे म्हणतील. अंगभूत म्हणून पायामधील जोड्यांची जो पूजा करतो, त्याला शहाणे म्हणता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, इतर देवांची पूजा करण्याचा जो भाव हा एखाद्या वेशेला सुवासिनी म्हणून बोलावल्यासारखे आहे. कुत्री आयशे ज्याचे जिने, संग कोणी न करिजे. जाय तिकडे हाडहाडी, गोरवाडीच सोयरी. अवगुणांचा त्याग नाही, खवळे पाही उपदेशे. तुका म्हणे कैची लवी, ठेंग्या केवी अंकुरू. ज्या माणसाचे जिने एखाद्या कुत्र्यासारखे असते, त्याची संगत कुणी करीत नाही. तो जिकडे जाईल तिकडे त्या माणसाला कुत्र्यासारखे सर्व लोक हाडहाड असे करतात. त्याला त्याचे पै पाहुणे सगळे सोयरे हागंदारीतच भेटतात. असा मनुष्य कधी अवगुणांचा त्याग करीत नाही. कुणी त्याला जर उपदेश केला तर तो त्याच्यावर खवळून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाला नम्रता कशी काय असणार. खुंटाला कधी अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणेच अशी माणसे असतात. सर्वताही खोटा सुंग, उपजे भंग मानसी. बहुरंगे भरले जन, संपन्नाचे अवगुणी. शेविलिया निष्काम बुद्धी, मध्ये शुद्धी सांडवी. त्रासुनिया बोले तुका, आता लोका दंडवतो. अशा प्रकारे जो वाईट मनुष्य असतो, अशा वाईट माणसाचा संग खोटा असतो. कारण त्याच्या संगतीमुळं मनामध्ये बिघाड निर्माण होतो, मन कलुषित होऊन जातं. जग हे अनेक रंगाने रंगलेले असून ते अवगुणाने सुद्धा भरून गेलेले आहे. मद्य जरी निष्काम बुद्धीने सेवन केले, म्हणजे दारू जरी निष्काम बुद्धीने सेवन केली तरी सुद्धा त्यामुळे शुद्धी संपून जाते आणि दारू पिणाऱ्याला नशा येते. तुकाराम महाराज म्हणतात, अक्षरशः मी हे अगदी त्रासून बोलत आहे. अशा प्रकारच्या माणसांना लांबूनच माझा दंडवत असो. उपचारासे वाज झालो, नका बोलो यावरी. असेल ते असो तैसे, भेटी सरिसे नमनो. दुसऱ्यामध्ये कोण मिळे, छंद चाळे बहुमते. एकाएकी आता तुका, लौकिकाया बाहेरी. हे लोक हो, अनेक उपचार करून सुद्धा मी आता कंटाळलो आहे आणि तुम्ही यासंबंधी मला काही बोलू नका. जसे असेल तसे असू द्या. भेट होताच मी तुम्हाला नमस्कार करतो. कारण अनेक छंदाने अनेक चाळे करणारे लोक या जगामध्ये पुष्कळ आहेत. त्यांच्यामध्ये कोण मिसळणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता या लौकिकाच्या बाहेर पडून मी एकटा राहिलो आहे. मी ते मी तू ते तू, कुंकडू हे लाडसे. वाचनाची पडी तुटी, पोटीचे पोटी राखावे. तेथील येथे येथील तेथे, वेगळ्या कुंथे कोण भारे. याचे यास त्याचे त्यासो, तुक्याने कासो घातली. माझ्यामध्ये मीपणा आणि तुझ्यामध्ये तूपणा असे लाड मी कोणाकडे करू. अशा वचनाची तूटच पडावी, पोटामधले पोटामध्येच राहावे आणि त्या ठिकाणचा धर्म त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणचा धर्म या ठिकाणी, अशा वेगळ्या गुंथण्याचे ओझे कोण सहन करणार. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच त्याचे त्याला आणि याचे याला हा भाव नाहीसा करण्यासाठी मी आता अक्षरशः कास घालून प्रतिज्ञा केली आहे. लाडाच्या उत्तरे वाढविते कलह, हा तो अमंगळ जाती गुण. तमाचे शरीरे विटाळचे वसे, विचाराचा नसे लेश तो हे. कवतुके घ्यावे लेकराचे बोलू, साहिलिया बोलो ऐसे नाही. तुका म्हणी काय उपदेश खळा, ना गुणी कावळा क्षते धुंडी. आम्ही दुष्ट लोकांना सुद्धा परमार्थाचा गोड असा उपदेश करतो, पण दुष्ट लोक आमच्याशी विनाकारणाचे भांडण करतात. हा त्यांच्या स्वभावातील जन्मजात असा फार वाईट गुण आहे. तमगुणी माणसाच्या शरीरामध्ये नेहमी कामक्रोधांचा विटाळ असतो आणि त्यांच्यामध्ये विचाराचा तर लेश देखील नाही. लेकराचे बोल परिणामी हितकर असतील तर ते अवश्य घ्यावेत.
कदाचित ते बोलणे कठोर असले आणि आपण सहन केले तर त्याच्यासारखे मूल्यवान जगामध्ये काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, परंतु दुष्टाला उपदेशाचा काही उपयोग नसतो. कावळ्याला गंगेमध्ये धुतले तरी सुद्धा तो पशूंची क्षतेच म्हणजे जे काही घाण उष्टे खरकटे असेल तेच शोधत राहतो. आता मज देवा इचे हातीचे सोडवा, पाठी लागली शैलासी इच्छा जिते जैशी तैसी, फेडाता पांगू अंगी लपवणी अंगू, दुजे नेने तुका काही तुम्हाशी ठाऊका. देवा मला आता या इच्छांच्या तावडीमधून सोडवा. ही इच्छा एक प्रकारची राक्षसीच आहे आणि ती माझ्या पाठीमागं लागली आहे, किंवा एखाद्या मांजरासारखं ती माझ्या मागं लागली आहे. विषय भोगामध्ये कितीही आयुष्य गेले तरी सुद्धा ती इच्छा जशीच्या तशीच जिवंत आहे. तुम्ही आपल्या स्वरूपामध्ये माझे स्वरूप लपवून या इच्छेचे पारतंत्र्य नाहीसे करा, म्हणजे मला इच्छेची बाधा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा तुमच्याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही आणि हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. बहु वाटे भयू माझे उडी घाला दे, फासा गुंतलो लिगाडी नचले बळ चरफडी, कुंठितची युक्ती माझ्या झाल्या सर्व शक्ती, तुका म्हणे देवा काम मोहे केला गोवा. देवा मला या संसाराची फार भीती वाटते, तरी माझ्यावर दया करा आणि माझ्याकडे ताबडतोब धावून या. मी या प्रपंचाच्या उपाधीने त्याच्या पाशाने बांधलो गेलो आहे. या पाशामधून सुटण्यासाठी माझे कोणतेच बळ चालत नाही, म्हणूनच मी जागच्या जागी चरफडत उभा आहे. माझ्या सर्व युक्ती आणि शक्ती कुंठित होऊन गेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा विषयांच्या लोभानेच मला हे बंधन प्राप्त झाले आहे. विष्टा भक्षित या मृत पारखी, ओंगळाशी सखे ओंगळची, नये पाहू काही गोरवाडीचा अंतू, झनी ठाका संत दुर्जनापी, भेसडीच्या बीजा मंगळ गुणू, उपजवेशीन दर्शने, तुका म्हणेची तू जया घरी धनू, तेथे ते कारण कासयाचे. जो विष्ठा खातो त्याला अमृत दूर असते, त्याला दुरावलेले असते. त्याप्रमाणेच वाईटाचे मित्र आणि त्याचे संगत सोबत सुद्धा वाईटच असतात. त्याला चांगली माणसे दुरावलेली राहतात. गुखाडीचा अंत पाहू नये, त्याप्रमाणेच संतांनी दुर्जनाजवळ चुकून सुद्धा जाऊ नये. जे भेसळीच्या बीजामधून झालेले असतात त्यांचे गुण अत्यंत वाईट असतात. त्यांना पाहिल्याबरोबर दुःख निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या घरी लोकांची छितू हेच धन आहे त्या ठिकाणी आपल्याला कोणता लाभ होणार नाही. चळले ते काय न करे बडबडू, न म्हणे फिके गोड भुकेले ते, उमजल्या विन न धरी सांभाळू, असो खळखळ जनाची हे, गरजा न कळे आपुलिया चाडा, करावी ते पिडा कोणा काही, तुका म्हणे भोग भोगतील भोगे, संचित ते जोगे नाही कोणा. वेड लागलेला मनुष्य अनेक प्रकारची बडबड करीत राहतो आणि भूक लागलेला माणूस काही खायला तयार होतो. हे अन्न गोड आहे फिके आहे असे तो काही म्हणत नाही. जे असेल ते बराबर खाऊन टाकतो. कोणतीही गोष्ट पूर्णपणाने समजल्याशिवाय माणूस आपल्या बुद्धीला सांभाळू शकत नाही, म्हणजे शहाणा होत नाही. जगातल्या लोकांच्या अशा अनेक त्रासदायक चेष्टा आहेत, पण त्या असू द्यात. गरजू मनुष्याला चांगले वाईट असे काही कळत नाही. आपल्या गरजेसाठी कोणाला किती त्रास द्यावा हे तो पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे दुष्ट लोक आपापल्या संचित कर्माप्रमाणे पुढे दुःखाचे भोग भोगतील आणि आता सुद्धा भोगीत आहेत. कारण या जगामध्ये बहुतेकांचे पूर्वकर्म योग्य असे असतेच असे नाही. हा फुला तो देह आम्हा उपेक्षितो, कोठे जाऊ तो सांगू कोणा, कोण नाही दक्ष करीता संसारू, आम्ही हा विचार वमन केला, नाही या धरी तो जीवित वाचे चाडू, कोठे करू कोड अनेकांचे, तुका म्हणी असो चिंतो निया देवा, मी माझा हेवा सारुनिया. आमच्या देहाची या ठिकाणी उपेक्षा केली आहे, तेथे इतरांचे हित सांगण्यासाठी कुठे जावे आणि कोणाला सांगत बसावे. या संसाराचा उपदेश करावा तर संसार करण्याविषयी कोणीही दक्ष नाही आणि आम्ही तर संसाराचा विचार अगदी ओकून टाकला आहे. आम्ही आमच्या जीवाची सुद्धा पर्वा ठेवली नाही, तर मग इतरांचे कोड कौतुक कुठे करीत बसावे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आणि माझे हा छंद बाजूला सारून खुशाल हरीचे चिंतन करीत राहूया. साकरी वाचुनी खाणी अनुचितो वेतनो, धनी काढून या निजा, करिले कामेची पूजा, उचिता वेगळे
अभिलाषे तोंड काळे, सांगे तरी तुका पहा लाज नाही लोका. चाकरी किंवा काम केल्याशिवाय त्याचा पगार खाणे योग्य नाही. चाकराने चांगली कामे केली तरच त्या योगाने धनी संतुष्ट होतो आणि आपल्या जवळचे धन त्या चाकराला योग्य बक्षीस म्हणून देतो, त्याचा सत्कार करतो. योग्य चाकरी न करता योग्य पगारापेक्षा अधिक धन मिळवण्याची इच्छा केल्याने त्याचे तोंड काळे होते आणि लोकांमध्ये त्याची पत राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पहा, मी हे इतके लोकांना सांगत आहे तरी लोकांना त्याची लाजच नाही. देवाने निर्माण केलेले अन्न देवाची सेवा केल्याशिवाय खाणे अनुचित आहे. बरे सावधानू राहावे समय राखोन, नाही सारखिया वेळा अवघ्या पावता अवकळा. लाभ अथवा हानी थोड्यामध्येच भुवनी, तुका म्हणे राखा आपण नाही तोची वाखा. योग्य अयोग्य वेळ पाहूनच चांगले सावधान व्हावे, सावध राहावे. कारण सगळ्या वेळा सारख्या नसतात. काही दुष्ट वेळा असतात की त्यावेळी आपली फजिती होते आणि नुकसानही होते. व्यवहारामध्ये एखाद्या उद्योगाची सुरुवात करताच फार थोड्या वेळामध्ये लाभ किंवा नुकसान होते, कारण ती वेळच तशी असते. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्यावर जोपर्यंत संकट आले नाही तोपर्यंत त्या वेळेसंबंधीच आधीच सावध व्हावे. काय करू मी दातारा काही न पुरे संसारा, झाली माकडाची परी जातो तळा येतो वरी. घाली भलते ठाई हातू होती शिव्या बैसे लाथू. आधी अंती तुका सांगे न कळे झाला चुका. हे देवा, मी आता काय करू? रात्रंदिवस कष्ट करून मी किती धनधान्य मिळवले तरी ते संसाराला पुरत नाही. खांबाला बांधलेले माकड वर जाते खाली येते त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. संसारामध्ये पुन्हा पुन्हा तेच ते करण्यामध्ये आयुष्याचे दिवस निघून जात आहेत. नको त्या विषयाच्या लोभाने भलत्या ठिकाणीच हात घालीच आहे आणि त्यामुळे लोकांकडून शिव्या मिळतात आणि लाथा बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत चुका झाल्या आहेत. हे मी तुला सांगत आहे, पण कोणत्या चुका झाल्या त्या मात्र मला कळत नाहीत. धर्म तो न कळे काय झाकी लिये डोळे, जीव भ्रमले या कामे कैसे कळो येती वर्मे. विषयांचा माजू काही धरू नेदी लाजू, तुका म्हणे लासे माया नाचविते कैसे. लोकांना धर्म कशाला म्हणतात हे मुळीच कळत नाही. या लोकांनी धर्माविषयी जणू डोळेच झाकून घेतले आहेत. सर्व जीव ज्या विषयांच्या लोभाने मोहित होऊन गेले आहेत, मग त्यांना धर्मतत्वे कशी काय कळतील? विषयांच्या भोगामुळे आलेला उन्मत्तपणा आचार विचारांच्या बाबतीमध्ये कोणतीच लाज ठेवत नाही. तो उन्मत्तपणा मनुष्यांना धर्म मर्यादा सोडून वागायला लावतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे मायारूपी पिशाच्य जीवाना कसे नाचवित आहे ते पहा. दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोंडी, पाहे निमित्त ते उने धावे छळा वयासुने. न म्हणे राम राम मने वाचे हेची काम, तुका म्हणे भागा आली निंदा करी मागा. अरे, सज्जनांची निंदा करून त्यांचे खेटर तोंडावर मारून घेणे हीच दुर्जनाची मिळकत असते. सज्जनाच्या कोणत्या तरी उणिवेचे निमित्त पाहून त्यांचा छळ करण्यासाठी तो दुर्जन कुत्र्याप्रमाणे धावतो. तोंडाने कधी रामराम म्हणत नाही, देवाचे नामस्मरण घेत नाही आणि कायावाच्या मनाने सज्जनांची निंदा आणि छळ करण्याचेच तो काम करतो. तुकाराम महाराज म्हणतात, सज्जनांच्या पश्चात त्यांची निंदा करणे हेच त्यांच्या वाट्याला आलेले धन असते. शादीचे ते सोंगू संपादिता राजा व्यंगू, पहा कैसे विटंबना मूर्खा भाग्याची सीमा. दिसते ते लोपी झिंजा ओढून या पापी, शिंदळी त्यासते तुका म्हणे थुंका घेते. एखाद्या सार्वभौम राजाने एखाद्या नीच स्त्रीशी निकाल लावण्याचे, लग्न करण्याचे नुसते सोंग घेतले तरी ते त्याला कमीपणा आणणारे आहे. मूर्ख लोकांची कशी फजिती असते ते पहा. त्यांच्या दुर्दैवाची सीमा झालेली असते. पापी मनुष्य चांगले दिसणारे सौंदर्य नष्ट करून टाकतो आणि झिपऱ्या वाढवून बायकासारखा मिरवत फिरतो. तुकाराम महाराज म्हणतात, पतिव्रता स्त्री शिंदळ स्त्रीसारखी वागू लागली तर लोकांकडून छितू करून घेते. भक्त म्हणून वंचावे ते जीवे, ते नेशन खावे कशासाठी. नाशिली अडबंद कौपीन माळा, अडचण रावळा माझी केली. अंगीकारिले सेवे अंतरायू, तया झाला न्याय खापराचा.
तुका म्हणे कोठीत गो येती घाणी, आहात ती म्हणे अधीरता. स्वतःला भक्त म्हणून घेतो आणि मनापासून सेवा करण्याविषयी मात्र चुकारपणा करतो. त्याने एकदा भक्त म्हणून घेतल्यानंतर पुन्हा कशासाठी संसाराचे शेण खात राहावे. त्याने कडदोरा बांधून घातलेली लंगोटी आणि माळा मुद्रांचे श्रंगार यांचा दंभ करून परमार्थाचा नाश केलेला असतो आणि देवळामध्ये विराट मांडून उगीच अडचण मात्र केलेली असते. त्याने देवाची सेवा करण्याचे व्रत घेतलेले असते, पण त्या सेवेमध्ये त्याने अंतर पाडलेले असते. अर्थातच खापर परिस्नेयाप्रमाणे त्याची गती झालेली असते. म्हणजे खापराला जरी परिस लागला तरी त्याचं सोनं होत नाही, खापर हे खापरच राहतं. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या मनामध्ये सात्विक धैर्य नाही अशा ढोंगी लोकांचा वरवर केलेला घाणेरडा परमार्थ कुठे सुद्धा टिकत नाही. गयाळाचे काम हिताचा आवारा, लाज फजित खोरा असत नाही. चित्तान मिळते डोळा सलो येते, असावे परते जवळूने. न करावा संग न बोलावे मातू, सावधान चित्तो नाही त्यासी. तुका म्हणे दुःख देतील माकडे, घाले ती साकडे उफराटे. दयाळू माणसाने एखाद्या गबाळ आणि अस्थिर चित्ताच्या माणसाचे काम केले किंवा त्याच्या हिताचा जर प्रयत्न केला तर त्याला तो प्रयत्न पटत नाही. त्यामुळे त्याची स्वतःची कितीही फजिती झाली तरी त्या फजितखोराला त्याची लाज सुद्धा वाटत नाही. जे मनाला पटत नाही ते पाहिल्याबरोबर डोळ्यामध्ये सलत असते. यासाठी अशा दुष्टांपासून नेहमी दूर राहावे. दुष्टांची संगती कधी करू नये. त्याला कोणतीही गोष्ट सांगू नये, कारण त्याचे चित्त सांगितलेले पटवून घेण्याला पात्र आणि एकाग्र नसते. तुकाराम महाराज म्हणतात, अशी माकडे बोध करणाऱ्यालाच उलट त्रास देतात आणि संकटामध्ये घालतात. अलकापुरी स्वामी कीर्तनास उभे राहिले असता तेव्हा कवित्वाचा निषेध करून लोक बोलले की कवित्व बुडवणे. तेव्हा कवित्व बुडून 5 दिवस होते. लोकांनी फार पीडा केली की संसारही नाही आणि परमार्थही बुडविला आणि कोणी असते ते जीव देते. मग निद्रा केली ते अभंग. 20 भूत बाधा मागरी, हे तो आश्चर्य गाहरी. झाला भक्तीचा कळस, आले वसतेशी दोष. जागरणाचे फळू, दिली जोडोनी तळमळू. तुका म्हणे देवा, हाच कळू आली सेवा. हे भगवंता, भूतांची इतर प्राणी मात्रांची आम्हाला बाधा व्हावी हे तर मोठे आश्चर्य आहे. हा तर भक्तीचा कळसच झाला, कारण या ठिकाणी दोषांची वस्ती झाली. हरिजागरणाचे फळ तळमळीच्या रूपाने मला प्राप्त झाले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमची आम्ही सेवा केली की व्यर्थ म्हणावी लागेल असाच प्रकार या ठिकाणी दिसून येत आहे. नाही जो वेचलो जीवाची या त्यागे, तो वरी वावगे काय बोलू. जाणीवली आता खरे उद्देश, जोडी किंवा नाश तुमची जीवी. ठाईचे आले होते ऐसे म्हणा, जावे ऐसे म्हणा दृढ झाली. तुका म्हणे मग वेची न उत्तरे, उद्देशिले खरे झाल्यावरी. जोपर्यंत जीव समर्पण करून सेवेला लागलो नाही तोपर्यंत वावगे असे काय बोलावे. तुमची प्राप्ती करून घेण्यामध्ये मी माझ्या जीवाचा नाश करून घेईन किंवा तुमच्यासाठी जीव समर्पण केल्यानंतर एक तर तुमची प्राप्ती होईल किंवा नाश तरी होईल. दोन्हीपैकी काहीतरी एक साधील ही आता मला समजून आली आहे. सुरुवातीपासूनच वनामध्ये जावे असे आमच्या मनामध्ये वाटत होते. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये जो उद्देश धरला आहे तो खरोखरच तरच मी देवाशी भाषण करेन. करू कवित्व काय नाही आता लाजू, मज भक्त राजू हसतील. आता आला एका निवाड्याचा दिसू, सत्याविन रस विरसला. अनुभवाविन कोण करे पापू, रीतेची संकल्प लाजवावे. तुका म्हणे आता न धरवे धीरू, नवे जीव स्थिर माझा मजू. कवित्व करण्याविषयी मला काय आता लाज वाटत नाही काय, कारण भक्तराज आता मला हसतील. आता निर्णयाचा दिवस आज आलेला आहे. खऱ्याशिवाय रसाचा विरस होत राहील. अनुभवाशिवाय पाप तरी कोण करील. व्यर्थ संकल्प करणे लाजीरवाने काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला धीर धरवत नाही, कारण माझा जीवच आता स्थिर राहिलेला नाही. नाही ऐकत तुम्ही माझे बोलू, कासया हे फोल उपनू भूसू. हे सीते करीन बैसलिया ठाया, तुची बुझावया जवळी देवा. करावे ते केले सकळ उपायू, आता पाहू कायू अजूनी वासू. तुका म्हणी आला ज्ञेशी शेवटू, होऊन या नीट पाया पडू. देवा तुम्ही माझे अद्यापपर्यंत बोलणे ऐकत नाही. मग मी उगीच फोलकट भूस
पाकडीत कशाला बसू? देवा, तू मला समजावण्यासाठी जवळ येशील असा उपाय करून मी याच ठिकाणी बसून राहीन. आतापर्यंत मी जे जे उपाय करायचे ते केले आहेत. अजूनही मी तुमची वाट पाहू काय? तुकाराम महाराज म्हणतात, आता आपल्या आज्ञेची अखेर झाली. मी आता नीट होऊन तुमच्या पाया पडतो. नव्हे तुम्हा सरी एवढे कारण मुरारी, मग जैसा तैसा काळू दाट सारावा पातळू. स्वामीचे ते सांडे पुत्र होता काळ तोंडे, शब्दा नाही रुची मग कोठे तुकावेची. हे भगवंता, एवढे सुद्धा माझे काम तुमच्याच्याने होत नाही. मग चांगला किंवा वाईट काळ जसा येईल तसा काढावा. मुलगा काळ तोंडा निघाल्यानंतर त्याच्या बापाचे महत्व सुद्धा कमी होते. तुकाराम महाराज म्हणतात, शब्दांची एकदा किंमत कमी झाल्यानंतर मग ते कशाला बोलावेत आणि ते बोलून काही उपयोग आहे? केल्यापुरती आळी काही होते टाळाटाळी, सत्य संकल्पाचे फळू होता न दिशेची बळू. दळणांच्या ओव्या रित्या खरे मापे घ्याव्या, जाती उखळे चाटू तुका म्हणे राज्य घाटू. हट्ट केल्यापुरता काहीतरी देऊन कशी तरी माझी तुम्ही टाळाटाळ करीत होता. सत्य संकल्पाच्या फळाची प्राप्ती होईल असे काही दिसत नाही. दळणाच्या वेळेला ज्या ओव्या म्हटल्या जातात त्या खऱ्या खोट्या मापाने कशा मोजल्या जातील? तुकाराम महाराज म्हणतात, उखळे लाकडी पळ्या यांनी राज्य मिळवणे कधी शक्य होईल काय? आता नेम झाला याच कळशे विठ्ठल, हातीन धरी लेखणी काय भुसकुट तेवानी. जाणे तेने काळू उरला सारीन सकळू, तुका म्हणे घाटी चाटू कोरडा शेवटी. देवा, मी आता खरोखर मनाशी निश्चय केला आहे की मी पुन्हा हातामध्ये लेखणी धारण करणार नाही, हातामध्ये लेखणी घेणार नाही. उगीच फोनवाणी खर्च करण्यामध्ये काय अर्थ आहे? उरलेला काळ जसे मला समजेल तशा प्रकारे मी कंठून काढीन. तुकाराम महाराज म्हणतात, शेवटी कोरडा झालेला घसाच कसा तरी चाटून राहील. भावावे संतोष तुम्ही यासाठी सायासू, करी आवडी वचनी पालटुनी क्षणक्षणी. द्यावी अभयदानू भूमी न पडावे वचनू, तुका म्हणे परस्परे काही वाढवी उत्तरे. देवा, तुम्ही संतुष्ट व्हा यासाठी माझे सतत प्रयत्न आहेत. क्षणाक्षणाला तुम्हाला आवडणारी वचने मी बोलत आहे. तुम्ही मला अभयदान द्या. आमचे बोलणे भूमीवर पडण्यासारखे व्यर्थ घालवू नका. तुकाराम महाराज म्हणतात, परस्परामध्ये प्रेमाचे काहीतरी संभाषण वाढवावे. बोलता वचन असा पाठ मोरे, मज भाव बरे कळू आले. मागितले नाही अरुचिने हाता, नाही वरी सत्ता आदराची. समाधानासाठी लाविलाशे कानू, चोरल ते मनो दिसत असा. तुका म्हणे आम्हा तुमचेची फंदू, वरदळ छंद कळू येते. आम्ही जर काही शब्द बोलू लागलो की तुम्ही पाठमोरे होता, असे तुमच्या मनातील भाव मला आता समजून आला आहे. तुम्हाला मी जे मागतो ते न आवडल्यामुळे, त्याचा आदर तुम्ही तुमच्या मनात नसल्यामुळे काही आमच्या हाती येत नाही. चित्तामध्ये समाधान व्हावे म्हणून आम्ही कान लावून बसलो आहोत, पण तुम्ही मात्र आपले मन चोरून ठेवले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला तुमचे हे वरवरचे छंद फंद समजून येतात. आम्हाला तुम्ही जे कसे वागता, जे काही करतात ते सर्व काही कळून येतं. काशासाठी बैसू करून या हाटू, वाव गाबो भाटू डांगुरा. काय आली का जीवाच्या उधारी, पावते उच्चारे काय होते. नेदी पटपरी अन्ये तोन मारी, आपुले थोरे साठी राजा. तुका म्हणे आता विरले तरी, मग कोण करे दुकान हा. देवा, हा बाजार भरून तुमच्या सामर्थ्याचा फुकटच डांगोरा आणि बोभाटा मी आता कशासाठी करू? एका जीवाच्या उद्धाराचे काही विशेष आहे तुम्हाला. एका नामाच्या उच्चाराबरोबर तू पावतोस आणि इतर गोष्टींची जरुरी सुद्धा नाही. आपली स्वतःची थोरवी रक्षण करण्यासाठी राजा आपल्या नावडत्या मुलाला जरी राज्याधिकार देत नसला तरी अन्नाशिवाय काही उपाशी ठेवून मारित नाही. म्हणजे त्याला राज्य जरी दिलं नाही तरी त्याला उपाशी मारित सुद्धा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर आता माझा स्वीकार केला नाही तर मग मी हा दुकानाचा पसारा तरी कशासाठी केला आहे? माझा मज नाही आला बघ तो काही, तुमच्या नामाची जतनू नवता थोर वाटेशिनू. न पडावी निंदा कानी स्वामीची गोविंदा,
तुका म्हणे लाजू आम्हा स्वामीचे ते काजू. मला आता काही कंटाळा आलेला नाही, पण तुमच्या नावाच्या लौकिकाचे जतन होत नाही याचे फार वाईट वाटते. आता माझा मला काही उपभोग आलेला नाही, परंतु तुमच्या नावाचे जतन व्हावे आणि ते बरोबर होत नाही यामुळेच मला फार वाईट वाटते. हे गोविंदा, स्वामींची निंदा माझ्या कानी येऊ नये असे मात्र वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला स्वामीच्या कार्याबद्दल मनामध्ये लाज आहे. काही मागणे आम्हा अनुचितो वडिलांचे रीत जाणत असो. देह तुच्छ झाले सकळ उपाधी सेवेसाठी बुद्धी राहिलीसे. शब्द तो उपाधी अचळ निश्चयो अनुभव हा काय नाही अंगी. तुका म्हणे देह फाकीला विभागी उपकारांगी उरविला. इतर कुणाजवळ काही मागावे हे आम्हाला अयोग्य वाटते, कारण आम्ही वडिलांची रीत जाणून आहोत. देह आणि सर्व उपाधी आम्हाला तुच्छ वाटतात. आमची बुद्धी देवाच्या सेवेमध्ये राहिलेली आहे. अचल निश्चळ अशा स्वरूपाच्या पुढे शब्द ही सुद्धा एक उपाधीच आहे असा अनुभव आमच्या अंगी आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पंचमहाभूतांचा देह पंचमहाभूतामध्ये मी वाटून टाकला आहे आणि अंगी परोपकार तेवढा ठेवला आहे. मागितल्यास कर पसरी पळता भरे वाखते. काय आम्ही नो वर्म केला श्रम नेनता. बोलता बरे येता रागा कठीण लागा मागे मागे. तुका म्हणे थे बोली असे चाली उफराठी. जो कोणी तुमच्यापाशी मागतो त्याच्याच पाशी तुम्ही हात पसरता आणि जो तुमच्यापासून दूर पळतो त्याची तुम्ही ओठी भरता. देवा, हे तुमचे कर्म काही आम्ही जाणत नाही. न जाणता उगीच श्रम मात्र आम्ही केले आहे. कोणी चांगले बोलले तर तुम्ही त्याच्यावर रागावता आणि जो कठीण हृदयाचा आहे त्याच्या मागे मात्र तुम्ही लागता. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची ही तुमच्या ठिकाणी उलट्या पद्धतीची रीत आहे हे मला माहीत आहे. असो तुझे तुझ पासे आम्हा त्यासे काय चाडू. निरोधे का कोंडू म्हणू समाधानू असोनी. करावा तो रे आटू खटपट वाढतसे. तुका म्हणे गुणी रागा कामी भागा मुकेन. देवा, तुमच्यापाशी असू द्या, आम्हाला त्याची जरुरी नाही. चित्ताचे निरोधन करून त्यासाठी मी मनाला कशाला कोंडून ठेवू. माझ्या मनाला समाधान वाटत आहे. जी जी खटपट करावी ती वाढीसच लागते आणि शेवटी मात्र त्रास देते. तुकाराम महाराज म्हणतात, मी उगीच रागवून माझ्या वाट्याला आलेल्या विभागाला कशासाठी मुकू. आहे त्याची पुढे पाहू बरे आहो येथेची. काय वाढवणे काम उगाच श्रम तृष्णेचा. स्थिरावता उघी बरे चाली पुरे पडेना. तुका म्हणे वळिता म्हणू आम्हा क्षण न लगे. मी या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच बरा आहे. या ठिकाणी असूनच पुढचे प्रकार काय होतील ते पाहूया. उगीच काम वाढवण्यात काही अर्थ नाही. विनाकारणच तृष्णेचे मात्र दुःख होत जाईल. वाहत्या ओघातच स्थिर राहणे बरे असते, कारण वाहत्या ओघात कितीही चालले तरी पुरे पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीचे मन वळवताना आम्हाला एक क्षणही लागणार नाही. सांगा दास नव्हे तुमचा आम्ही कैसा ऐसे पंढरीशा विचारुनी. कोणासाठी केली प्रपंचाची होळी या पाया वेगळे माये बापा. नशेल तू द्यावा सत्यत्वाशी धीरू नये भाजू हिर उफराटे. तुका म्हणी आम्हा ऐक्य परत्री नाही कुळगोत्री तुझे काही. हे पांडुरंगा, मी तुमचा दास नाही का हे नीट मनामध्ये विचार करून सांगा. माय बापा, मी तुमच्या पायाशिवाय इतर कशासाठी माझ्या सर्व प्रपंचाची होळी केली. खरोखर सत्य ज्या ठिकाणी आहे त्याला धीर नसेल तर तुम्ही द्या. उलट बीज उगवणार नाही अशा रीतीने त्याचा अंकुर भाजून टाकू नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्याशिवाय आमच्या कुळगोत्रामध्ये या लोक्यानी परलोकी दुसरे कुणीही नाही. अनन्याशी ठाव एक सर्व काजी एका विन तुझे नेने चित्तू. न पुरताळी देशधडी व्हावे हे काय बरवे दिसतसे. लेकराचा भार माऊलीचे शिरी निढळते दुरी धरिलिया. तुका म्हणे किती घातली लांबणी समर्थ होऊनी केवढ्यासाठी. जे भक्त तुला अनन्य शरण आले आहेत त्या सर्वांच्या कार्याचे ठिकाण एकच आहे आणि त्यांचे चित्त त्या एकाशिवाय दुसरे काही जाणत नाही. त्यांचा हट्ट पूर्ण न होता त्यांनी देशोधडीला लागावे
हे काही चांगले दिसत नाही. लेकराचा सर्व भार आईच्या शिरावर असतो आणि त्या आईने जर त्याला दूर ठेवले तर ते दुर्दैवी ठरेल. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही चांगले समर्थ असून सुद्धा एवढ्याशा कामासाठी केवढा उशीर करता, केवढी लांबण लावता. स्तुती तरी करू कोणापाशी, कीर्ती तरी कैसे वाखाणावी. खोट्यात व नाही अनुवादाचे काम, उरला तो भ्रम वरीवरा. म्हणवावी त्याचे खून नाही हाती, अवकळा फजिते सावकाशे. तुका म्हणे हे गे तुमचे माझे तोंडू, होऊन या लंडू आळवितो. देवा, तुमची स्तुती मी कुणाजवळ आणि किती प्रकाराने करावी, तुमची कीर्ती कशी वर्णन करू. उगीच तुझा खोटा अनुवाद करून काम भागणारे नाही, त्यापेक्षा वरवरचा भ्रम राहिलेला बरा. जर तुमचा काही गौरव करावा तर त्याचा काही अनुभव आलेला नाही. आमची मात्र फजिती आणि विटंबना सावकाश अशी सुरू आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आणि इकडे मात्र मी निर्लज्ज होऊन तुमचे वर्णन तोंडाने गात आहे. काहीच न लगे आधी अवसानू, बहुत कठीण दिसत असा. अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती, न तलेशी युक्ती झाली पुढे. बोलिले वचनो हारपले नभी, उतरलो तो उभी आहोतैसी. तुका म्हणे काही न करावेसे झाले, थकितची ठेले चित्त उगे. देवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनाला कसलीच आशा वाटत नाही. तुम्ही फार कठीण आणि अप्राप्य दिसता. माझ्या सर्व शक्ती खर्च झाल्या, तुम्ही पूर्णपणे त्या नाहीशा केल्या. आता तुमच्या पुढे काही युक्ती चालेल असे दिसत नाही. मी जे जे काही बोलतो ते आकाशात नाहीसे होऊन जाते आणि आम्ही मात्र जसे आहोत तसेच तुमच्या पुढे उभे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आता आणखी काही करावे असे वाटत नाही. माझे चित्त थकून गेले आहे आणि ते उगीच राहिले आहे. रूपे गोविले चित्तो, पायी राहिले निशिंतो. तुम्ही देवा वगेची गोमटे, मुख देखता दुःख न भेटे. झाली इंद्रिया विश्रांती, भ्रमता पीडत ते होते. तुका म्हणे भेटी, सुटली भवबंधाची गाठी. देवा, तुमच्या रूपाच्या ठिकाणी माझे चित्त गुंतून राहिले, तुमच्या पायाजवळ निश्चिंत होऊन राहिले आहे. तुम्ही सर्वस्वी चांगले आहात. तुमचे मुख पाहिल्याबरोबर दुःखाचे दर्शन सुद्धा होत नाही. अनेक विषयांच्या ठिकाणी भ्रमण केल्यामुळे कष्टी झालेली इंद्रिये शेवटी तुमच्या ठिकाणी येऊन विश्रांती पावतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुमची भेट झाल्यामुळे संसार बंधनाची गाठ सुटून जाते. स्वामींनी 13 दिवस निद्रा केली, मग भगवंत येऊन समाधान केले की कवित्व कोरडे आहे, ते काढणे उदकातून. थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला, जनाची या गोलासाठी चित्त क्षोभविले. भागविलासी केला शिनू, अधम मी यातिहीनू. झाकुनी लोचन दिवस 13 राहिलो. अवघे घालून या कोडे, तान भुकेचे साकडे. योगक्षेम पुढे तुझ करणे लागेल. उदकी राखिले कागदू, चुकविला जनवादू. तुका म्हणे ब्रीदू, साच केले आपुले. देवा, माझे तुझ्यावर संकट घालून मी तुझा अंत पाहिला, हा फार मोठा अन्याय केला. लोकांच्या बोलण्यासाठी मी माझे चित्त प्रक्षुब्ध करून घेतलं. मी दुष्ट यातीहीन असून तुला फार कष्ट देऊन श्रम केले. मी या स्थितीमध्ये 13 दिवस डोळे झाकून तसाच बसून राहिलो. तुझ्यावर मी तहानभुकीचे सर्व संकट घातले आणि तुला माझा योगक्षेम आता पाहावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, कविताच्या वह्यांचे कागद पाण्यातून तारून तू जनवाद चुकवलास आणि आपले ब्रीद राखलेस. म्हणजे अभंगाच्या वह्या ज्या पाण्यात पडलेल्या होत्या त्या कोरड्या काढल्यास आणि जनवाद चुकवलास आणि तू स्वतःचे ब्रीद सिद्ध केलेस. तू कृपाळू माऊली आम्हा दिनांची सावली, न सरित आली बाळवेशे जवळी. माझे केली समाधानू रूप गोजिरे सगुणू, निवविली म्हणू आलिंगनू देऊनी. कृपा केली जना हाती पायी ठाव दिला संते, कळू नये चित्ती दुःख कैसे आहे ते. तुका म्हणे मी अन्यायी, क्षमा करी ओ माझे आई. आता पुढे काही तुझ घालू साकडे. देवा, तू आमची कृपाळू आई आहेस. आम्हा दिनांची खरोखर तू सावली आहेस. तू ताबडतोब बाळवेश धारण करून आमच्या जवळ धावून आलास. तुझे ते सुंदर आणि सगुण रूप दाखवून तू माझ्या चित्ताचे समाधान केलेस आणि माझे मन तृप्त केलेस.
मला शीतल केलीस. तू लोकांकडून कृपा करविलीस आणि संतांनी आपल्या पायी मला आश्रय दिला. त्यामुळेच आता दुःख कसले आहे याची चित्ताला जाणीव सुद्धा होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझी आई, मी अन्यायी असल्यामुळे मला तू क्षमा कर. यापुढे मी तुला आता कसले संकट घालणार आहे. कापो कोणी माझी मानू, सुखे पिडवतो दुर्जनो. तुझ होयसी न ते मी न करे सर्वथा. चुके झाली एक वेळा मज पासून चांडाळा. उभे करून या जळा माझी वाया राखिल्या. नाही केला हा विचारू माझा कोनो अधिकारू. समर्थाशी भारू न कळे कैसा घालावा. गेली होऊन या मागे नये बोलते वावगे. पुढील या प्रसंगे तुका म्हणे जाणावे. देवा, आता जर माझी कुणी मान कापली किंवा दुष्ट लोकांनी मला कितीही पीडा दिली तरी ज्यामुळे तुला त्रास होईल असे मी काही करणार नाही. देवा, तुला पाण्यामध्ये उभे राहून 13 दिवस वह्यांचे रक्षण करायला लावले. ही माझ्यासारख्या चंडाळाकडून खरोखर मोठी चूक झाली. या कामामध्ये माझा अधिकार कोणता हाही मी कधी विचार केला नाही. तुझ्यासारख्या समर्थावर मी किती म्हणून ओझी घालावी याचाही विचार मी केला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे यापूर्वी होऊन गेले ते होऊन गेले, ते सर्व झाले. आता त्याविषयी वावगे कशासाठी बोलावी. पुढल्या प्रसंगी मात्र नीट जाणून राहावे. पुढीलच्या प्रसंगी सावध असावे. काय जाणे मी पामरू पांडुरंगा तुझा पारू. धरली आधीरू काय एक न करशे. उतावीड झालू आधी मती मंदू हिन बुद्धी. परे तू कृपानिधी नाही केला अहेरू. तू देवांचाही देव अवघ्या ब्रह्मांडाचा जीव. आम्हा दासा किवू का भाकणे लागली. तू का म्हणे विश्वंभरा मी तो पते तची खरा. अन्याय दुसरा दारी धरणे बैसलू. देवा, मी पामर मनुष्य आहे. मी तुझा महिमा कसा काय जाणणार. जो कोणी तुझ्यावर विसंबून धीर धरून वागला तर त्याचे काम निश्चितपणाने होईल. देवा, मी मतिमंद आणि बुद्धिहीन असून आधीच उतावळा झालो आहे. पण तू कृपेचा साठा असल्यामुळे माझी उपेक्षा कधी केली नाहीस. तू सर्व देवांचा देव आहेस, सर्व जगताचा जीव आहेस. असे असताना सुद्धा आम्हा दासांना काकुळतीला का बरे यावे लागले. तुकाराम महाराज म्हणतात, विश्वाला भरून राहिलेल्या देवा हे विश्वंभरा, मी तर खरोखर पतित आहे आणि तुझ्या दारी धरणे धरून बसलो आहे. हा दुसरा आणखी एक मोठा अन्याय केला. नवती आली शिसासुरी अथवा घायो पाठीवरी. तो म्या केला हरी एवढा तुम्हा कांतो. वाटिलाशी दोही ठाई मजपाशी आणि डोही. लागू दिला नाही येते तेथे आघातू. जीव घेती माय बापे थोड्या न्यायाच्या कोपे. हे तो नव्हे सोपे साहो तोचे जाणितले. तुका म्हणे कृपावंता तू जायसा नाही जाता. काय वानू आता वाणी माझी कुंठली. हे भगवंता, माझ्या डोक्यावर कुणी सुरी ठेवली नव्हती किंवा माझ्या पाठीवर घाव सुद्धा घातलेला नव्हता की त्याच्यासाठी मी एवढा आकांत करावा. देवा, माझ्या अभंगाचे रक्षण करण्यासाठी तुला 2 ठिकाणी उभे राहावे लागले. एक डोहामध्ये उभा राहून तू कागदांचे वह्यांचे रक्षण केलेस आणि माझे रक्षण करण्यासाठी या नदीच्या डोहाच्या काठावर माझ्या जवळ राहिलास आणि माझे रक्षण केलेस. अशा 2 ठिकाणी वाटून तुला राहावे लागले आणि या 2 ठिकाणी तू कसलाही आघात होऊ दिला नाहीस. सर्व सुरक्षित ठेवलंस. लेकराने थोडा जरी अन्याय केला तरी आईबाप आपल्या मुलाचा जीव सुद्धा घेतात. पण तुम्ही माझा अपराध एवढा लहान नसून सुद्धा मोठा असून सुद्धा सर्व सहन केला हे मी जाणू नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपावंता, तुझ्यासारखा मोठा दाता खरोखर या जगामध्ये दुसरा कोणी नाही. तुझे मी काय वर्णन करावे. माझी वाणी तर अक्षरशः कुंठित होऊन गेली आहे. वर्षाव केला तू माऊली हुनी मयाळू. चंद्राहुनी शीतळू. पाणी याहुनी पातळू कल्लोळ प्रेमाचा. देऊ काशाची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा. ओ वाळुनी नामा तुझ्यावरुनी टाकिलू. तू वा केलेली अमृता गोड त्याही तू परता. पाचा तत्वांचा जनिता सकळ सत्ता नायकू. काही न बोलूनी आता उगाच चरणी ठेवितो माथा. तू का म्हणे पंढरीनाथा
क्षमा करे अपराध. देवा, तू आईपेक्षाही मायाळू आहेस, तू चंद्राहून शीतळ आहेस आणि पाण्यापेक्षाही पातळ आहेस. तू जणू प्रेमाचा ढोच आहेस, प्रेमाचा कल्लोळ आहेस. हे पुरुषोत्तमा, मी तुला दुसरी उपमा तरी कशाने देऊ? तुझ्या नामावरून मी माझ्या देहाला ओवाळून टाकले आहे. देवा, तुझे गोड असे अमृत निर्माण केले आहेस, त्याच्यापेक्षाही तू मधुर आहेस. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वांना, पंचमहाभूतांना जन्म देणारा तूच असून सर्व सत्ताधीशही तूच आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, आता मी काही न बोलता उगीच राहतो आणि चरणावर मस्तक ठेवतो. माझे सर्व अपराध तू पोटात घाल आणि मला क्षमा कर. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही. आता मज पायी ठाव देई विठ्ठले. पुरे पुरे हा संसारू कर्म बळीवंतो दुस्तरू. राहुने दिस्तिरू एके ठाई निश्चळू. अनेक बुद्धीचे तरंगू क्षण क्षणा पालटते रंगू. धरू जाता संगू तव तो होतो बाधकू. तुका म्हणी आता अवघी तोडी माझी चिंता. येऊनी पंढरीनाथा वास करी हृदयी. हे विठ्ठला, मी तर फारच अवगुणी आणि अन्याय आहे आणि ते किती आहे हे सुद्धा मला सांगता येत नाही. आता मला तुझ्या पायांचा आश्रय दे. मला हा लौकिक संसार आता पुरे झाला आहे, कारण मी तरुण जाण्याला माझे हे संचित कर्म बाधक ठरत आहे. ते मला एका ठिकाणी क्षणभर सुद्धा विश्रांती घेऊ देत नाही. माझ्या बुद्धीचे अनेक तरंग क्षणक्षणाला रंग पालटून उमटत आहेत. त्यांचा जो जो संग धरावा तो तो बाधकच ठरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा पंढरीनाथा, माझी सर्व चिंता आता तू दूर कर आणि माझ्या हृदयामध्ये वास्तव्य करून राहा. बरे आम्हा कळू आले देव पुनो, आता गुज कोण राखे तुझे. मारिली का मज सांग आजीवरी, आता सरोवरे तुझ मज. जे आम्ही बोलू ते आहे तुझ्या अंगी, देईन प्रसंगी आजी शिव्या. नीलाजऱ्या तुझ नाही याती कुळू, चोरटा शिंदळ ठावा जना. खाशी धोंडे माती जीव जंत झाडे, एकले उघडे परदेशी. गाढव कुत्रायसा मज ठावा, बैल तो देवा भारवाही. लठिका तू मागे बहुताशी ठावा, आले अनुभवा माझ्या तेही. तुका म्हणे मज खवळले भांडा, आता धीर तोंडा न धरवी. देवा, तुझा देवपणा आता मला चांगला कळून आला आहे. आता तुझे गुह्यपण कोण राखून ठेवणार? आता मी सर्व ते उघड करणार आहे. आजपर्यंत तू आम्हाला का मारलेस ते सांग. आता मात्र मी तुझ्या बरोबरीने वागणार आहे. आम्ही जे जे काही बोलतो ते ते सर्व तुझ्या अंगी आहे. यासाठीच देवा मी आजच्या प्रसंगी तुला शिव्या देणार आहे. देवा, तू निर्लज्ज आहेस, तुला याती कुळ नाही. तू चोरटा आणि शिंदळ आहेस हे मला माहीत आहे. जीव जंतू झाडे माती यांचे तू भक्षण करतोस. तू परदेशी आहेस आणि एकटा आणि उघडा नागडा आहेस. देवा, तू गाढव आणि कुत्रा आहेस. तू नुसते ओझे वाढणारा बैल आहेस. तू किती लबाड आहेस हे पूर्वी अनेकांना माहीत झाले आहे आणि तोच अनुभव आज मला सुद्धा आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला तू भांडखोराला तूच खवळले आहेस, म्हणूनच आता माझ्या तोंडाला धीर धरवत नाही. आम्ही भांडू तुझ सवे, वर मी धरू जाली ठावे. होशी सरक बेरुको, वाघ गांड्याही पायको. बळ करी तया भ्यावे, पळो लागे तया घ्यावे. तुका म्हणी दूर परताव, नर नारी ना तू भूताव. देवा, तुझे वर्म आम्हाला माहीत झाल्यामुळे आम्ही आता तुझ्या बरोबर भांडणार आहोत. कधी तू सरडा तर कधी बेडूक होतोस, तर कारण परतवे तू भित्रा सेवक किंवा वाघ सुद्धा बनतोस. जो कोणी तुझ्याशी बळजबरीने वागतो त्याला तू भीतोस आणि जे कोणी तुझ्यापासून पळ काढतात त्यांना तू जवळ करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू पुरुष आहेस की स्त्री आहेस, भूत आहेस काहीच समजत नाही. दूर आहेस की जवळ आहेस हेही कळत नाही. काय सातोशी पुका, माझा बुडविला रुका. ऋण घराचे पांगिले, ते न सुटे काही केले. चौघांची यामते, आधी खरे केले होते. तुका म्हणे यावरी, आता भिड कोण धरी. देवा, तू हे माझे बोलणे फुकट का सहन करतोस? माझ्यासारख्या गरीबाचा साठवून ठेवलेला ठेवा तू बुडवला आहेस. एकदा का घरात कर्ज शिरले की मग ते काही केल्या फिटतच नाही.
माझे हे जे सेवेचे कर्ज तुझ्याकडे आहे ते चार चौघा समक्ष खरे करून दाखवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता यानंतर तुला कोण भीड घालणार. प्रीतीचा कळी पदराशी घाली पिळू, सर्व नेदी बाळू मागे पुढे पित्यासी, काय लागे त्यासी बुळू, खेडाविता कोण काळू, गोविती सबळू जाळी स्नेह सूत्राची, सलगी दिला लाडू बोले ते वाटे गोडू, करी भुसावुनी कोडू हाती देऊनी भातुकी, तुका म्हणी बोल कोणा हे काने ना नारायणा, सलगीच्या वचना कैचे उपजे विषम. प्रेमाचा कलह म्हणून बालक बापाच्या पदराला पीळ घालून त्याच्याशी झोंबते आणि आपल्या बापाला मागे पुढे सरकू देत नाही, हालू देत नाही, तिथेच थांबवून ठेवते. त्या मुलाला झिटकारून दूर करण्यास पित्यास किती वेळ आणि बळ लागणार, पण पिता मात्र तसे काही करत नाही, कारण सबळ अशा पुत्रप्रेमामुळेच तो त्या जाळ्यातच गुंतून राहतो. सुरुवातीला मोठ्या लाडाने सलगी करून त्याच्याशी वागल्यामुळे ते जे बोलील तेच मग गोड वाटते. उलट त्याने हट्ट केला तर त्याची कौतुकाने समजूत करून त्याच्या हातावर प्रेमाने खाऊच दिला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, हे सर्व मी कुणाजवळ बोलू, हे तुम्हाला समजत का नाही. आमच्या सलगीच्या बोलण्यामुळे तुमच्या मनात भेदाची भावना कशी निर्माण होणार. भार देखुनी वैष्णवांचे दूत पळाले हेमाचे, आली आली वैष्णव विरू काळा कापते असुरू, गरुड टक्क्याच्या भारी भूमी गरजे जय जयकारी, तुका म्हणी काळू पळे देखून या बळू. वैष्णवांचे भार वैष्णवांचे समुदाय पाहून यमाचे दूत पळून जातात. वैष्णववीर आलेले पाहताच असुर आणि काळ थरथर कापू लागतो. गरुड टके इत्यादी सामग्रीच्या समुदायामुळे ही भूमी हरिनामाच्या गर्जनेने दुमदुमून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, या वैष्णववीरांचे बळ पाहून काळ सुद्धा भिवून दूर पळ काढतो.